Hello students, welcome back to Mr. Professor. This is lecture number 5 on atomic and molecular physics. बघा लास्ट लेक्चर नंबर 4 मध्ये आपण हायड्रोजन ॲटम जो आहे तो हायड्रोजन ॲटमचा लाईन स्पेक्ट्रम बद्दल डिस्कशन स्टार्ट केलं होतं, ज्यामध्ये आपण बघितलं की हायड्रोजन ॲटम जो आहे त्यामध्ये जर रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन जर का Ni इज इक्वल टू सम व्हॅल्यूज आणि Nf इज इक्वल टू सम व्हॅल्यूज यावर जर का ट्रान्झिशन करत असेल तर यापासून जो एनर्जी डिफरन्स क्रिएट होत असतो, एनर्जी डिफरन्स जो होता इनिशियल एनर्जी मायनस फायनल एनर्जी, तर एवढा एनर्जी डिफरन्स असणारा काय होतो फोटॉन इमिट करत होता आणि त्या फोटॉनच्या करस्पॉन्डिंग जी वेवलेंथ आहे लॅम्बडा त्याची कॅल्क्युलेशन्स आपण लास्ट लेक्चर पासून करायला सुरुवात केली, ज्यामध्ये आपण हायड्रोजन ॲटमच्या स्पेक्ट्रम मध्ये लायमन सिरीज आणि बामर सिरीज ज्या आहेत, ज्यामधली लायमन सिरीज ही बघितली की लायमन सिरीज केव्हा क्रिएट होती की ज्या वेळेस इलेक्ट्रॉन जो असतो रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन तो Ni इज इक्वल टू 2, 3, 4 अप टू सो ऑन इन्फिनिटी या लेवलवरून जेव्हा Nf इज इक्वल टू 1 या लेवलवर ट्रान्झिशन करत असतो त्यावेळेस जो स्पेक्ट्रम क्रिएट होतो तो स्पेक्ट्रम हायड्रोजन ॲटमचा लायमन सिरीजमध्ये लाईज करत असतो. आणि ज्या वेळेस हायड्रोजन ॲटम मध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन Ni इज इक्वल टू 3, 4 अप टू सो ऑन अप टू इन्फिनिटी या लेवलवरून जेव्हा फायनल स्टेट Nf इज इक्वल टू 2 लेवलवर ज्यावेळेस त्यांचं ट्रान्झिशन करत होता त्यावेळेस जो स्पेक्ट्रम क्रिएट होत होता तो स्पेक्ट्रम होता बाल्मर सिरीजमध्ये लाईज करणारा. लायमन स्पेक्ट्रम जो होता तो तुमचा अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये लाईज करत होता आणि बाल्मर स्पेक्ट्रम जो होता जो व्हिजिबल रिजनमध्ये लाय करत होता. याबद्दल आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. लायमन सिरीजची सिरीज लिमिट काय असतं की इनिशियल स्टेट इन्फिनिटीवरून फायनल स्टेट 1 वर जे ट्रान्झिशन होतं ते ट्रान्झिशन असतं सिरीज लिमिट लायमन सिरीजचं. सिमिलर सिरीज लिमिट असतं बाल्मर सिरीजचं. दोन्ही सिरीजमधल्या इनिशियल लाईन्सच्या करस्पॉन्डिंग ज्या काही वेवलेंथ असतात लायमन सिरीजच्या आणि बाल्मर सिरीजच्या आपण बघितल्या होत्या. त्या हायड्रोजन ॲटम स्पेक्ट्रममध्ये थर्ड जो सिरीज असते ती सिरीज असते पास्चन सिरीज. सिरीज ती कुठल्या रिजनमध्ये लाईज करते, ती केव्हा क्रिएट होते याबद्दल आपण काय करू या लेक्चर पासून स्टार्ट करू. पास्चन सिरीज बघू. पास्चन सिरीज नंतर ब्रॅकेट सिरीज आहे एक फोर्थ वाली, ब्रॅकेट सिरीज नंतर एक पीफंड सिरीज आहे. पीफंड नंतरही आणखी काहीतरी छोट्या मोठ्या सिरीज आहेत, बट आपल्याला फक्त पीफंड पर्यंतच डिस्कशन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन जर आलाही इन केस तर पास्चन सिरीज, ब्रॅकेट सिरीज आणि पीफंड सिरीज पर्यंतच येऊ शकतो. ओके, नेक्स्ट हेडिंग टाका थर्ड नंबरला कुठलं पास्चन सिरीज. यामध्ये लिहा these series are produced in hydrogen atom when a revolving electron makes its transition from initial state ची व्हॅल्यू किती असते Ni असते 4, 5 सो ऑन अप टू इन्फिनिटी. म्हणजे इनिशियल स्टेट तुमची 4 असू शकते, 5th असू शकते और इन्फिनिटी स्टेट असू शकते. बट फायनल स्टेट कुठली असती टू फायनल स्टेट Nf इज इक्वल टू 3. म्हणजे हायड्रोजन ॲटम मध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन ज्या वेळेस Ni इज इक्वल टू 4, 5, 6 सो ऑन अप टू इन्फिनिटी या लेवलवरून त्याचं ट्रान्झिशन Nf इज इक्वल टू 3 या लेवलवर जेव्हा ट्रान्झिशन करत असतो त्यावेळेस जो एनर्जी डिफरन्स क्रिएट होतो त्या एनर्जी डिफरन्सच्या करस्पॉन्डिंग जो फोटॉन इमिट होतो तो फोटॉन हायड्रोजन ॲटमच्या ज्या लाईन सिरीजमध्ये लाईज करतो त्या लाईन सिरीजला कुठली लाईन सिरीज म्हणायच्या तर पास्चन सिरीज. त्यानंतर यामध्ये लिहा these series are lies in ultraviolet नि कुठला इन्फ्रारेड ज्याला आपण IR सुद्धा म्हणतो. इन्फ्रारेड रिजन मध्ये या सिरीज लाईज करत असतात. इन्फ्रारेड रिजन ऑफ स्पेक्ट्रम म्हणजे स्पेक्ट्रमचा जो इन्फ्रारेड रिजन आहे इन्फ्रारेड रिजन मध्ये तुमच्या ज्या पास्चन सिरीज आहे या पास्चन सिरीज लाय करत असतात. ओके, आता आपण काय करू या लायमन, जसं लायमन सिरीजचं पास्चन सिरीजचं
लायमन सिरीज बाल्मर सिरीजचे आपण काय केले, सिरीज लिमिट काढले आणि फर्स्ट लाईन काढली. तशी आपण काय करू, पास्चन सिरीजची पण फर्स्ट लाईन काढू. काय फर्स्ट लाईन म्हणजे काय, फर्स्ट लाईनच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ. फर्स्ट लाईन वेवलेंथ इन पास्चन सिरीज. फर्स्ट लाईन वेवलेंथ इन पास्चन सिरीज. तर पास्चन सिरीज मधले फर्स्ट लाईन वेवलेंथ बघा. फर्स्ट लाईन वेवलेंथच्या करस्पॉन्डिंग काय असेल, इनिशियल स्टेट ni is equal to 4 आणि फायनल स्टेट तर पास्चन सिरीज साठी फिक्स आहे किती, 3. ही व्हॅल्यू काय करायची, लास्ट लेक्चर मध्ये जो फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला आहे, 1/λ इज इक्वल टू r इन्फिनिटी इंटू 1/n फायनल स्टेटचा स्क्वेअर मायनस n इनिशियल स्टेटचा स्क्वेअर. यामध्ये काय करायचे आहे, या गिवन व्हॅल्यूज कुठल्या या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या आणि आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट लाईनच्या करस्पॉन्डिंग वेवलेंथ किंवा फर्स्ट लाईन वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची कुठली, पास्चन सिरीज. या फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करू, आपण व्हॅल्यू पुट करू. बघा 1/λ इज इक्वल टू r इन्फिनिटी. फायनल लाईन किती आहे रे, फायनल लाईन आहे 3 चा स्क्वेअर. इनिशियल किती आहे 4. 3 स्क्वेअर म्हणजे 9 आणि 4 स्क्वेअर म्हणजे 60. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला, 1/9 मायनस 1/60. 1/9 मायनस 1/60. याला जर तुम्ही सॉल्व केलं, तर हे काय मिळेल तुम्हाला, r इन्फिनिटी इंटू 16 मायनस 9/16 इंटू 9 36. 16 इंटू 9 36. सॉरी 16 इंटू 9 हा किती मिळतो, 16 इंटू 9 16 इंटू 9 आणि 16 मायनस 9 हा किती होतो, न्यूमरेटरला मिळतो तुम्हाला 16 मायनस 9 इज इक्वल टू 7. 7 आणि डिवायडेशनला न्यूमरेटरला आहे 7, डिनॉमिनेटरला आहे 16 इंटू 9. 16 इंटू 9 आणि r इन्फिनिटी 16 इंटू 9 आणि हा आहे r इन्फिनिटी. ही व्हॅल्यू कशाची आहे, 1/λ. बट आपल्याला काय पाहिजे, लॅम्बडा. याला काय करायचं, रिअरेंज. हा काय मिळेल तुम्हाला, 16 इंटू 9 डिवायडेड बाय 7. याला सॉल्व करायचं आहे आणि 1/r इन्फिनिटी. आता 1/r इन्फिनिटीची व्हॅल्यू किती असते, 911 अँगस्ट्रॉम. 911 अँगस्ट्रॉम. यामध्ये काय करायचे, व्हॅल्यू पुट करायच्या. 16 इंटू 9 16 इंटू 9 डिवायडेड बाय 7. हे जर का तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला याचे सोल्युशन ऑप्टेन होईल ज्यावेळेस तुम्ही इथे 911 व्हॅल्यू पुट करसाल. 16 इंटू 9 डिवायडेड बाय 7 अँगस्ट्रॉम. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला फर्स्ट लाईन इन पास्चन सिरीजची वेवलेंथ मिळेल 18746 अँगस्ट्रॉम. ही मिळेल तुम्हाला फर्स्ट लाईनची वेवलेंथ इन पास्चन सिरीज. त्यानंतर कडे आपण पास्चन सिरीजची सिरीज लिमिट. काय, सिरीज लिमिट टू पास्चन सिरीज. पास्चन सिरीज जे आहे त्या पास्चन सिरीजचं सिरीज लिमिट. आता सिरीज लिमिट कसं काढायचं, तर सिरीज लिमिट मध्ये घ्यायची इनिशियल स्टेट किती घ्यायची, इन्फिनिटी आणि फायनल स्टेट 3. म्हणजे इनिशियल स्टेट घ्यायची इन्फिनिटी आणि फायनल स्टेट 3. या दोन्ही व्हॅल्यूज काय करायच्या, त्या ट्रान्झिशनवाल्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या. कशामध्ये, यावाल्या फॉर्म्युल्यामध्ये. 1/λ इज इक्वल टू r इन्फिनिटी. फायनल स्टेट 3 म्हणजे 1/3 स्क्वेअर म्हणजे 9 मायनस 1/इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी 0. म्हणजेच तुम्हाला लॅम्बडा काय मिळेल, 9/r इन्फिनिटी. म्हणजेच 1/r इन्फिनिटीची व्हॅल्यू 911 अँगस्ट्रॉम. याला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे मिळेल 8201 अँगस्ट्रॉम. हे काय मिळते तुम्हाला, सिरीज लिमिट. हे मिळते तुम्हाला सिरीज लिमिट. कशाचं, पास्चन सिरीजचं. पास्चन सिरीजचं. तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं की कशा प्रकारचे क्वेश्चन सीटमध्ये येतात. तुम्हाला क्वेश्चन्स हा जो घेतलेला आहे ना आपण, सिरीज लिमिट कॅल्क्युलेट करा, हा एक प्रकारचा क्वेश्चनच आहे जो 2 मार्क्ससाठी तुम्हाला सेटमध्ये विचारतात. आपण काय करत आहे, इन द फॉर्म ऑफ थिअरी. काय करतायत, क्वेश्चन जे तुम्हाला विचारतात ते क्वेश्चन थिअरीच्या फॉर्मॅटमध्येच डिस्कस करत आहोत.
ओके, त्यानंतर आहे बघा 4 नंबरची आपली सिरीज कुठली आहे ती ब्रॅकेट सिरीज, BRACKET, व्यवस्थित लिहून घ्यायला. कुठली सिरीज आहे ब्रॅकेट सिरीज. हायड्रोजन ॲटमच्या लाईन स्पेक्ट्रम मधली 4 नंबरची सिरीज आहे ब्रॅकेट सिरीज. आता ही सिरीज केव्हा अराइज होते, ही सिरीज केव्हा अराइज होते तर लिहा these series are produced when revolving electron in हायड्रोजन ॲटम, कशामध्ये हायड्रोजन ॲटम मध्ये make its transition from initial state Ni is equal to 5, 6, 7 so on up to infinity to final state NF is equal to 4. म्हणजे काय, ज्या वेळेस हायड्रोजन ॲटम मध्ये रिव्हॉल्व करणारा इलेक्ट्रॉन इनिशियल स्टेट 5, 6, 7 सो ऑन अप टू इन्फिनिटी या लेवलवरून त्याचा NF इज इक्वल टू 4 या लेवलवर ज्यावेळेस ट्रान्झिशन करत असेल त्यावेळेस ब्रॅकेट सिरीज काय होतात, प्रोड्यूस्ड होतात. त्यानंतर ब्रॅकेट सिरीज कुठल्या रिजन मध्ये लाईज करतात तर ब्रॅकेट सिरीज लाईज करतात इन फार आयर रिजन. कुठल्या फार आयर रिजन, कुठल्या these radiations or these radiations, कुठले रेडिएशन्स त्या ब्रॅकेट सिरीज मध्ये प्रोड्यूस होणारी these radiations, और यालाच म्हणू शकता तुम्ही लाईट और फोटॉन. these radiations, light or photon lies in far IR region. far IR म्हणजे काय, इन्फ्रारेड. far IR region. यामध्ये पण आपण कॅल्क्युलेट करू आता फर्स्ट लाईन ऑफ ब्रॅकेट सिरीज. आता फर्स्ट लाईन काय इन ब्रॅकेट सिरीजची, त्यासाठी असेल बघा इनिशियल लाईन 5 आणि फायनल लाईन 4. तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करून अगोदर सुरुवातीला सेल्फ ट्राय करायचं आहे. जर का तुम्हाला नाही आलं तर समोर तुम्ही व्हिडिओ अनपॉज करून बघू शकता. ओके, फॉर्म्युला सरळ आता प्रत्येकांना फॉर्म्युला माहिती झाला असेल. 1/λ इज इक्वल टू R इन्फिनिटी 1 फायनल क्वांटम नंबरचा स्क्वेअर मायनस इनिशियल नंबरचा स्क्वेअर. यामध्ये Ni आणि NF च्या व्हॅल्यू या काय करायच्या, दोन्ही पुट करायच्या. बघा यामध्ये R इन्फिनिटी फायनल आहे 4 म्हणजे 1/4 चा स्क्वेअर म्हणजे 16 मायनस इनिशियल आहे 5 स्क्वेअर म्हणजे 25. यामध्ये व्हॅल्यू पुटअप केल्या तर R इन्फिनिटी 25 मायनस 16 डिवायडेड बाय 25 इंटू 16. 25 मायनस 16 हे किती मिळते तुम्हाला 9. हे किती मिळते 9 डिवायडेड बाय 25 इंटू 16. 25 मायनस 16 9च मिळते ना. यस, 25 मायनस 16 इज इक्वल टू 9 इंटू R इन्फिनिटी. या 9लाच कसं लिहू शकता तुम्ही 3 इंटू 3 लिहिण्याची गरज नाही. इज इक्वल टू आहे राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला 1/λ. यामध्ये आपल्याला काय पाहिजे लॅम्बडा, याला करायचं रिअरेंज. 25 इंटू 16 डिवायडेड बाय 9 इंटू 1/R इन्फिनिटी. आता 1/R इन्फिनिटीची व्हॅल्यू 911 असते अँगस्ट्रॉम मध्ये, हे आपल्याला माहितीच आहे. यामध्ये काय करायचे व्हॅल्यू पुटअप करायच्या. 25 इंटू 16 डिवायडेड बाय 9 इंटू 911 अँगस्ट्रॉम. याला जर का तुम्ही न्यूमेरिकली सॉल्व केलं तर तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल 40,501 अप्रॉक्सिमेट असंच आन्सर मिळेल. ही काय तुमची फर्स्ट लाईन आहे कशाची, ब्रॅकेट सिरीजची फर्स्ट लाईन. वॉच करून तुम्ही याला नोट करून घ्यायचं. त्यानंतर आपण करू होता सिरीज लिमिट. कशाचं, सिरीज लिमिट ऑफ ब्रॅकेट सिरीज.
ब्रॅकेट सिरीजचं सिरीज लिमिट. तर सिरीज लिमिटमध्ये काय असेल व्हॅल्यू, इनिशियल लाईन असेल इन्फिनिटी आणि फायनल लाईन असेल, फायनल लाईन 4 असेल, फायनल लाईन असेल 4. 5 असेल का, नाही, काय असेल 4. बस या दोन व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहे. काय मिळेल तुम्हाला, 1/λ इज इक्वल टू r इन्फिनिटी 1/4 स्क्वेअर इज 16 मायनस 1/λ 1/इन्फिनिटी. 1/इन्फिनिटी इज 0. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ या इक्वेशनवरून लॅम्बडा काय मिळेल, तर 16 डिवायडेड बाय r इन्फिनिटी. 1/r इन्फिनिटी 911 इंटू 16 अँगस्ट्रॉम. 911 इंटू 16 अँगस्ट्रॉम. याला जर तुम्ही न्यूमेरिकली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल 14,580 अँगस्ट्रॉम. ही मिळेल तुम्हाला सिरीज लिमिट कशाची, ब्रॅकेट सिरीजची. त्यानंतर आता लास्ट नंबरची सिरीज उरली कुठली, तर फंड सिरीज किंवा याला पी फंड म्हणतात. 5 नंबर आहे, याला पी फंड म्हणतात किंवा फंड सुद्धा म्हणतात. पी फंड और फंड सिरीज. आता या सिरीज केव्हा क्रिएट होता, तर स्टेटमेंट लिहून घ्या की दीज सिरीज आर प्रोड्यूस्ड, कुठल्या, फंड सिरीज, व्हेन इलेक्ट्रॉन इन अन हायड्रोजन ॲटम, कुठला, हायड्रोजन ॲटम मधला इलेक्ट्रॉन. These series are produced when electron in a hydrogen atom make its transition कुठून, make its transition from initial state कुठली, Ni is equal to 6, 7, 8 so on up to इन्फिनिटी. या इनिशियल स्टेट वरून टू फायनल स्टेट NF इज इक्वल टू 5. ज्या वेळेस हायड्रोजन ॲटम मध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन इनिशियल स्टेट Ni इज इक्वल टू 6, 7, 8 अप टू सो ऑन अप टू इन्फिनिटी यापैकी कुठल्या एका लेवलवरून NF इज इक्वल टू 5 या लेवलवर जर ट्रान्झिशन करत असेल तर त्या जेव्हा ज्या सिरीज प्रोड्यूस होतात हायड्रोजन ॲटमच्या लाईन स्पेक्ट्रममध्ये त्या सिरीजला म्हणायचं आहे फंड सिरीज और पी फंड सिरीज. या सिरीज कुठल्या रिजनमध्ये लाईज करतात, या सिरीज सुद्धा फार या रिजनमध्ये लाईज करतात. कुठल्या, दीज सिरीज आर लाईज इन फार आयर रिजन ऑफ स्पेक्ट्रम. यामध्ये पण काढायची आता फर्स्ट लाईन इन फंड सिरीज और पी फंड सिरीज. फर्स्ट लाईन इन फंड सिरीज. फर्स्ट लाईन साठी सेम इनिशियल स्टेट लेवल असेल 6, फायनल लेवल असेल 5. इनिशियल लेवल 6, फायनल लेवल 5. फॉर्म्युला माहितीच आहे, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. 1/λ इज इक्वल टू r इन्फिनिटी इंटू 1 फायनल किती आहे 5, 5 स्क्वेअर 25. इनिशियल किती आहे 6, 6 स्क्वेअर म्हणजे 36. याला सॉल्व्ह करायचं. न्यूमरेटरला किती मिळेल 36 मायनस 25, डिनॉमिनेटरला 36 इंटू 25 आणि हा r इन्फिनिटी. ही व्हॅल्यू मिळाली 1/λ. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, लॅम्बडाची. मग लॅम्बडा इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 36 इंटू 25 आणि 36 मायनस 25 हा मिळेल तुम्हाला 11 इंटू r इन्फिनिटी किती आहे 911 अँगस्ट्रॉम. याला जर तुम्ही न्यूमेरिकली सॉल्व्ह केलं तर तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल फर्स्ट लाईन इन फंड सिरीज तर 74558 अँगस्ट्रॉम च्या अप्रॉक्सिमेट तुम्हाला हे आन्सर मिळेल फर्स्ट लाईन इन फंड सिरीजचं. त्यानंतर नेक्स्ट वन आणखी कुठली व्हॅल्यू काढत असतो आपण प्रत्येक सिरीजसाठी, एक फर्स्ट लाईन काढत असतो आणि दुसरी काढत असतो सिरीज लिमिट. काय, सिरीज लिमिट ऑफ फंड सिरीज. सिरीज लिमिट ऑफ फंड सिरीज. आता सिरीज लिमिट साठी इनिशियल लाईन किती असेल इन्फिनिटी, फायनल लाईन किती असेल 5. 1/λ इज इक्वल टू r इन्फिनिटी, फायनल लाईन स्क्वेअर म्हणजे 1/25
इनिशियल लाईन स्क्वेअर मीन्स 1/∞. 1/∞ मीन्स 0. म्हणजेच यावरून तुम्हाला लॅम्बडा इज इक्वल टू मिळेल 25 डिवायडेड बाय आर इन्फिनिटी. म्हणजेच काय तर 25 इंटू 911 अँगस्ट्रॉम. जर तुम्ही याला सॉल्व केलं मॅथमॅटिकली तर तुम्हाला लॅम्बडा मिळेल. लॅम्बडा इज इक्वल टू 25 इंटू 911 चं तुम्ही जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल 22,782 च्या करस्पॉन्डिंग अप्रॉक्सिमेट आन्सर तुम्हाला मिळेल. म्हणजे इथे काय झालं, आपण हायड्रोजन ॲटमचा जो लाईन स्पेक्ट्रम आहे, या लाईन स्पेक्ट्रम मध्ये 5 वेगवेगळ्या सिरीज होत्या. कुठल्या? लायमन बाल्मर पाश्चन, ब्रॅकेट आणि फुन. या 5 सिरीज कुठल्या रिजन मध्ये लाईज करतात, त्या सिरीज केव्हा प्रोड्यूस होतात, त्या सिरीजच्या फर्स्ट लाईनची वेवलेंथ, त्या सिरीजच्या सिरीज लिमिटची वेवलेंथ. म्हणजे काय केलं आपण, साधारणपणे तुम्हाला सेटमध्ये येणारे 10 वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन, 10 टाईप्सचे क्वेश्चन्स काय केले या 5 फॉर्म्युल्यामध्ये किंवा 5 कन्सेप्टमध्ये डिस्कस केलेले. ओके, आता बघा, तर त्या सिरीजची ऑर्डर कशी लक्षात ठेवायची. लायमन, 2 नंबरला असते ती बाल्मर, 3 नंबरला असते ब्रॅकेट, 4 नंबरला असते पाश्चन आणि 5 नंबरला असते फुन. ते ऑर्डरला तुम्ही लक्षात कसं ठेवायचं. तर बघा, लायमन बाल्मर पाश्चन जे आहेत, लायमन बाल्मर पाश्चन, ब्रॅकेट अँड फुन. बघा ही ऑर्डर इथे मिस झाली. लायमन बाल्मर नंतर थर्ड वन असते पाश्चन आणि 4 नंबरला असते ब्रॅकेट आणि 5 नंबरला असते फुन सिरीज. त्याला बघा लक्षात कसं ठेवायचं आहे. लाल, लाल मीन्स लायमन, लाल नंतर बाल, लाल बाल पाल. यावेळी तुम्ही लक्षात ठेवू शकता, लाल म्हटल्यानंतर लायमन सिरीज, बाल म्हटल्यानंतर बाल्मर सिरीज, पाल म्हटल्यानंतर पाश्चन सिरीज आणि त्यानंतरची समोरचे 2 नावं तर बघायचीच आहे. कुठली? ब्रॅकेट आणि फुन सिरीज और पी फंड म्हणतात याला, किंवा डिफरंट ऑथर्स याला फुन सुद्धा म्हणतात. लाल बाल पाल ब्रॅकेट पी फंड. अशा पद्धतीने तुम्ही याची ऑर्डर एका ट्रिकच्या सहाय्याने लक्षात ठेवू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर की दुसरा एखादा वे माहिती असेल तर तुम्ही त्या वेळेने सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आता आपण बघू एक कंडिशन्स आहे, डी ब्रॉग्लीज कंडिशन ऑफ स्टेशनरी ऑर्बिट. त्याबद्दल कधी कधी म्हणजे सेटमध्ये तर नाही विचारत, पण नेट सारख्या एक्झाममध्ये कधी कधी विचारतात, त्याबद्दल लिहून घेऊ. आणि या लेक्चरमध्ये आपण आणखी लास्ट टॉपिक डिस्कस करू, तो म्हणजे फेल्युअर ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल एवढं मोठं सक्सेसफुली हायड्रोजन ॲटमचा स्पेक्ट्रा एक्सप्लेन केला तरी बोहर्स ॲटॉमिक मॉडेल फेल्स का ठरलं. ओके, ते बघू. त्या अगोदर आपण काय करू, एक लिहून घेऊ काय, डी ब्रॉग्ली कंडिशन. डी काय असतो, हा डी असतो स्मॉल, हा डी असतो स्मॉल, असतो डी ब्रॉग्लीज कंडिशन फॉर स्टेशनरी ऑर्बिट. म्हणजे काय, डी ब्रॉग्ली जो होता, तर डी ब्रॉग्लींनी काय सांगितलं, हायड्रोजन ॲटम किंवा कुठलाही एखादा ॲटम आहे तर त्या ॲटममध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे ते ऑर्बिट स्टेशनरी असेल, किंवा जेव्हा तो इलेक्ट्रॉन किंवा ती ऑर्बिट ज्यावेळेस डी ब्रॉग्लीची वेवलेंथ, डी ब्रॉग्लीची जी कंडिशन आहे स्टेशनरी ऑर्बिटची ती जर सॅटिस्फाय करत असेल तर ते ऑर्बिट काय आहे, तर ते ऑर्बिट आहे स्टेशनरी, किंवा त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करू शकतात. आणि जर का ती कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर तो जे ऑर्बिट आहे ते ऑर्बिट पॉसिबल नाही, असं डी ब्रॉग्लीचं त्यावेळेस म्हणणं होतं. तर डी ब्रॉग्लीची जी कंडिशन आहे स्टेशनरी ऑर्बिटची काय आहे बघा, तर डी ब्रॉग्लीचं म्हणणं आहे 2π आर्यन. आर्यन मीन्स रेडियस, ज्या nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहेत त्या ऑर्बिटचा सर्कम्फरन्स हा जो आहे हा काय असला पाहिजे, इंटिग्रल मल्टिपल असला पाहिजे n वेवलेंथ लॅम्बडाचा. लॅम्बडा वेवलेंथचा काय असला पाहिजे, इंटिग्रल मल्टिपल n लॅम्बडा, ज्यामध्ये n जो आहे तो n व्हॅल्यू टेक्स करतो फ्रॉम 1 2 3 सो ऑन अप टू इन्फिनिटी. n जो आहे तो n1 पासून इन्फिनिटी पर्यंत व्हॅल्यूज टेक्स प्लेस करतो. त्यानंतर यालाच बघा आपण, यालाच बोहर्स डी ब्रॉग्लीनं जे स्टेशनरी ऑर्बिटचं कंडिशन सांगितलं ना,
तर तेच बोहर्स जे काही बोहर्सनं सांगितलेले पॉस्ट्युलेट्स आहे त्यामध्ये बघा कशा पद्धतीनं कन्व्हर्ट होतं. बघा आपल्याला माहिती आहे डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस क्वांटम मेकॅनिक्स मध्ये तुम्ही शिकले असाल काय असतं डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, ज्यामध्ये पी काय असतं, पी असतो मोमेंटम, मोमेंटम म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी, मास इंटू व्हेलॉसिटी. लॅम्बडाच्या ठिकाणी एच अपॉन पी व्हॅल्यू पुट अप करायची इक्वेशन या वाल्यामध्ये. काय मिळतं तुम्हाला 2 पाय आर एन इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडाच्या ठिकाणी एच अपॉन पी, एन इंटू एच अपॉन पी, एच अपॉन पी. बघा या पीला लिहायचं परत एम इंटू व्ही. राईट हँड साईड काय मिळेल तुम्हाला एन एच अपॉन एम व्ही. हा एम व्ही काय करायचा आहे इकडे लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे आणि 2 पाय इकडे राईट हँड साईडला शिफ्ट करायचा आहे. बघा कसा हा मिळेल तुम्हाला एम व्ही आर एन इज इक्वल टू एन एच अपॉन 2 पाय, एन एच अपॉन 2 पाय. आणि आपल्याला माहिती आहे की काय एच अपॉन 2 पाय काय असतो, एच अपॉन 2 पाय असतो एच क्रॉस, एच अपॉन 2 पायची व्हॅल्यू असते एच क्रॉस. म्हणजेच तुम्हाला मिळेल एम व्ही आर एन इज इक्वल टू एन एच क्रॉस. आणि एम व्ही आर एन ही काय आहे तर एम व्ही आर एन ही आहे अँग्युलर मोमेंटमची मॅग्निट्यूड, अँग्युलर मोमेंटमची मॅग्निट्यूड इज इक्वल टू एन एच क्रॉस. आणि एन व्हॅल्यू टेक्स करतो 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी. म्हणजे हेच काय सांगत आहे बोर्सनं जे सांगितलेलं होतं एक पॉस्ट्युलेट होतं काय की जर एखाद्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे तर ते ऑर्बिट तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या अँग्युलर मोमेंटम हे काय असेल इंटिग्रल मल्टिपल असेल एच क्रॉसचं. म्हणजेच बोर्सनं सांगितलेली स्टेबल कंडिशन किंवा कंडिशन फॉर स्टेशनरी ऑर्बिट ही रिड्यूस होते कशामध्ये तर बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट्स किंवा बोर्सच्या एका पॉस्ट्युलेट्समध्ये. बोर्सचं पॉस्ट्युलेट्स जे रिलेटेड आहे कशाशी, रिलेटेड विथ अँग्युलर मोमेंटम, रिलेटेड विथ अँग्युलर मोमेंटम. ओके, ह्या थोडं एक छोटासा 2 म्हणजे 5 मिनिटाचा टॉपिक होता. बट तुम्हाला कधी कधी विचारतात की बोर्सचं कुठलं पॉस्ट्युलेट्स आहे किंवा जे डी ब्रॉग्लीज कंडिशन्स जे आहे स्टेशनरी ऑर्बिटचे त्याला उभे करतं. तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले राहतील तर तुम्हाला अशा केसमध्ये ते आन्सर प्रॉपरली चॉईस करता आलं पाहिजे, तिथे टिक करता आलं पाहिजे. म्हणून आपण काय केला कन्सेप्ट थोडासा डिस्कस केला. त्यानंतर आपण बघू आता एक फेल्युअर्स काय होते बोर्स ॲटॉमिक मॉडेलचे. फेल्युअर्स, फेल्युअर्स ऑफ बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे फेल्युअर्स काय आहे, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल कुठे फेल्स ठरला. बघा ज्या वेळेस हायड्रोजन ॲटमचा जो लाईन स्पेक्ट्रम रिसर्चर किंवा ज्यावेळेस जे काही स्पेक्ट्रोस्कोपीचा स्टडी करणारे जे व्यक्ती होते त्या टायमाला त्या रिजनमध्ये ज्या इरामध्ये हायड्रोजन ॲटमचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्याचं काम केलं नील्स बोहर यांनी. तर त्या रिजनमध्ये हायड्रोजन ॲटमचा जो लाईन स्पेक्ट्रम होतो तो लाईन स्पेक्ट्रम आपलं बोहर्स ॲटॉमिक मॉडेल हा व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करू शकत होता. बट जसं जसं सायन्स डेव्हलप होत गेलं तसं काय झालं हायड्रोजन ॲटमचा जो काही लाईन स्पेक्ट्रा आहे तो लाईन स्पेक्ट्राला आपण हाय रिझोल्विंग मायक्रोस्कोपच्या अंतर्गत खाली जर का आणखी पाहिलं तर त्यावेळेस आपल्याला असं दिसलंय की हायड्रोजन ॲटममध्ये हे जे ट्रान्झिशन होतं कुठलं व्हिजिबल रिजनमध्ये लाईज करणारं एन इज इक्वल टू 3 या लेवलवरून एन इज इक्वल टू 2 या लेवलच्या करस्पॉन्डिंग आपल्याला हायड्रोजन ॲटमच्या बोहर्स ॲटॉमिक मॉडेलच्या अकॉर्डिंग या एनर्जी ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग फक्त एकच वेवलेंथ मिळणार होती किंवा एकच प्रकारचा फोटॉन हा इमिट होऊ शकत होता. यामध्ये जी वेवलेंथ मिळेल ती एकच प्रकारची होती ज्याला आपण काय म्हटलं होतं फर्स्ट लाईन इन बाल्मर सिरीज. कुठल्या बाल्मर सिरीजची फर्स्ट लाईन त्याच्या करस्पॉन्डिंग एक सिंगलच वेवलेंथ फक्त आपल्याला अकॉर्डिंग टू बोहर्स ॲटॉमिक मॉडेल आणि बोहर्सनं जे काही क्वांटायझेशन कंडिशन सांगितली त्याची ट्रान्झिशन रूल वगैरे सांगितलं त्यावरून फक्त या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग आपल्याला फक्त एकच वेवलेंथ मिळत होती. बट जसं जसं सायन्स डेव्हलप होत गेला जसे जसे हाय रिझॉल्विंग मायक्रोस्कोप आपल्याला मिळत गेले आणि ज्यावेळेस रिसर्चर लोकांनी काय केलं ही जी एन इज इक्वल टू 3 या लेवलवरून एन इज इक्वल टू 2 या लेवलवर हायड्रोजन ॲटममध्ये ट्रान्झिशन करणारी जी काही स्पेक्ट्रल लाईन आहे जी काही वेवलेंथ आहे त्याला ज्यावेळेस हाय रिझॉल्विंग मायक्रोस्कोपच्या अंडरगल खाली पाहिलं त्यावेळेस त्यांना असं दिसलं की ही जी सिंगल लाईन आहे जे हायड्रोजन ॲटममध्ये बोहर्स ॲटॉमिक मॉडेल सांगत आहे तर ती सिंगल लाईन नसताना ती जी आहे ते एक सिंगल लाईन 5 डिफरंट कंपोनंट्स मध्ये डिस्ट्रीब्युटेड आहेत. किती 5 डिफरंट कंपोनंट मध्ये म्हणजे अंडर हाय रिझॉल्विंग मायक्रोस्कोप, अंडर हाय रिझॉल्विंग
microscope, the transition line n is equal to 3 to n is equal to 2 in hydrogen atom ही डिस्ट्रीब्युटेड झाली किंवा इज डिवायडेड इंटू 5 कंपोनंट्स. तर 5 कंपोनंट्स म्हणजे नेमकं काय, तर हायड्रोजन ॲटमला जो आपण बोहर्स ॲटॉमिक मॉडेलने एक्सप्लेन केलं, तर या n इज इक्वल टू 3 लेवल, n इज इक्वल टू 2 या लेवलच्या करस्पॉन्डिंग आपल्याला फक्त एकच ट्रान्झिशन मिळालं. म्हणजे त्या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग फक्त एक सिंगल वेवलेंथ मिळाली, जी काय होती बाल्मर सिरीजची फर्स्ट वेवलेंथ होती, किंवा बाल्मर सिरीज मधली काय होती, फर्स्ट लाईनच्या करस्पॉन्डिंग असणारी वेवलेंथ होती. बट जसं सायन्स डेव्हलप होत गेलं, अंडर हाय रिझोल्युशन मायक्रोस्कोप आपण ते ट्रान्झिशन ऑब्झर्व केलं, तर आपल्याला असं दिसलं की हे जे n इज इक्वल टू 3 टू n इज इक्वल टू 2 ट्रान्झिशन हे एका सिंगल वेवलेंथ नसून तर 5 वेगवेगळ्या वेवलेंथचं काय आहे, तर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे इथं काय झालं, तर बोहर्स ॲटॉमिक मॉडेल जे हायड्रोजन ॲटमचं लाईन स्पेक्ट्र एक्सप्लेन करत होते, काय झालं, फेल्स ठरलं. इथं काय झालं, फेल्स ठरलं. म्हणजेच काय, तर पहिलं फेल्युअर्स आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचं की इट कॅन नॉट एक्सप्लेन द फाईन स्ट्रक्चर ऑफ स्पेक्ट्रल लाईन. काय, इट कॅन नॉट एक्सप्लेन द फाईन स्ट्रक्चर, कुठलं, फाईन स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम मधलं फाईन स्ट्रक्चर एक्सप्लेन करू शकलं नाही कुठलं, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. ही त्याचं काय फर्स्ट फेल्युअर आहे. त्यानंतर सेकंड फेल्युअर काय आहे, तर इट कॅन नॉट एक्सप्लेन the phenomenon, कुठले लाईक हायपरफाईन स्ट्रक्चर. आता हायपरफाईन स्ट्रक्चर म्हणजे काय असतं हे आपण समोर ॲटॉमिक फिजिक्सच्या सिरीजमध्ये बघणारच आहोत. बट फेल्युअर्समध्ये लिहून घ्या तुम्ही काय हायपरफाईन स्ट्रक्चर. त्यानंतर दुसरा आहे झिमन इफेक्ट, हायपरफाईन स्ट्रक्चर, झिमन इफेक्ट, स्टार्क इफेक्ट. आता हायपरफाईन स्ट्रक्चर काय असतं, झिमन इफेक्ट काय असतो, स्टार्क इफेक्ट काय असतो, हे आपल्या ॲटॉमिक फिजिक्समध्ये समोर येणारे टॉपिक आहेत. त्यावेळेस तुम्हाला तिथे मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. बट फेल्युअर्समध्ये तुम्ही लिहून घ्यायचे आहे की हायड्रोजन ॲटम जो आहे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल, तर हायड्रोजन ॲटमशी करस्पॉन्डिंग जे हायपरफाईन स्ट्रक्चर आहे किंवा झिमन इफेक्ट आहे किंवा स्टार्क इफेक्ट आहे, तर हे फिनॉमिनॉन हायड्रोजन ॲटमच्या करस्पॉन्डिंग एक्सप्लेन नाही करू शकला. त्यानंतर तिसरं फेल्युअर हे आहे की हे फक्त बोहर्स ॲटॉमिक मॉडेल जो आहे इट कॅन बी ॲप्लिकेबल टू हायड्रोजन ॲटम अँड हायड्रोजन लाईक ॲटम. हे सगळ्यात मोठं फेल्युअर होतं कशाचं, बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचं. काय की तो फक्त हायड्रोजन ॲटमचं आणि हायड्रोजन लाईक ॲटमचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करण्यासाठीच सफिशियंट होता, किंवा हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन लाईक ॲटमच्या व्यतिरिक्तचे जे काही ॲटम होते त्यांचं स्ट्रक्चर बोहर्स ॲटॉमिक मॉडेलनं एक्सप्लेन करता येत नव्हतं. हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजेच काय, तर 1 इलेक्ट्रॉन सिस्टीम. असे ॲटम्स ज्या ॲटममध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो, त्या ॲटमचं किंवा हायड्रोजन ॲटमचं स्ट्रक्चर फक्त बोहर्स ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन करू शकत होता. हे एवढे काय होते, ते सर्वच्या सर्व फेल्युअर्स होते. कशाचे, तर बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचे. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल म्हणजे इथं काय झालं, आपलं बोहर्स ॲटॉमिक मॉडेल झाला कंप्लीट. बोहर्स मॉडेलमध्ये आपण काय काय बघितलं, इनिशियल स्टेजेसमध्ये आपण बोहर्स मॉड्युलसचे पॉस्ट्युलेट्स बघितले. फर्स्टली काय केले, बोहर्स मॉड्युलसचे पॉस्ट्युलेट्स बघितले. पॉस्ट्युलेट्स नंतर आपण त्याचे एक्सप्रेशन्स कॅल्क्युलेट केले. एक्सप्रेशन्स तिन्ही पॉस्ट्युलेट्सचे, त्यावरून आपण nth ऑर्बिटमधली रेडियस, nth ऑर्बिटमधली एनर्जी, nth ऑर्बिटमधली व्हेलॉसिटी आणि टाइम पिरियड फ्रिक्वेन्सी हे कॅल्क्युलेट केले. त्यानंतर आपण काय केलं, हायड्रोजन
हायड्रोजन स्पेक्ट्रम एक्सप्लेन केला युजिंग बोर्स ॲटॉमिक मॉडेल. त्यानंतर आपण म्युओनिक ॲटम, पोझिस्ट्रोनियम ॲटम, यासारखी मला टॉपिक एक्सप्लेन केली आणि लास्टला बघितलं फेल्युअर्स म्हणजे पॉस्टुलेट्स. बोर्स ॲटॉमिक मॉडेल स्टार्टिंग केली आपण, त्यानंतर त्याला डेव्हलप केलं, त्यामध्ये काय काय सांगितलं, त्याची सक्सेस लिहिली की हायड्रोजन ॲटमचं स्ट्रक्चर आणि हायड्रोजन ॲटमचा स्पेक्ट्रम कसा प्रकारे एक्सप्लेन करू शकला. तर बोर्स ॲटॉमिक मॉडेलचे काही एक्झाम्पल बघितले, म्युओनिक ॲटम, पोझिस्ट्रोनियम ॲटमचे आणि बोर्स मॉडेलचे फेल्युअर. अशा पद्धतीने आपल्या इथे काय होतं, बोर्स मॉडेल कम्प्लीट. आता कुठेतरी फेल्युअर झाल्यानंतर काय होतं, बोर्स ॲटॉमिक मॉडेल जिथं फेल्स ठरलं तर तिथून काय झालं, एका वेगळ्या प्रकारच्या नवीन मॉडेल्सच्या इन्व्हेन्शनसाठी काय मिळाले, एक विंडो ओपन झाली सायन्सच्या फील्डमध्ये. बघा कुठे एखादी थिअरी जर का फेल्स होत असेल ना, तर तिथे सायन्समध्ये काय होते, एखादी थिअरी जर का फेल्स ठरली तर नवीन ओपनिंग किंवा नवीन थिअरी ओपन होण्यासाठी एक विंडो क्रिएट होत असते. आणि त्या विंडोमध्ये काय करतात, अदर रिसर्चर स्वतः काही इन्व्हेन्शन्स आपण करू शकतो का, काही इम्प्रुव्हमेंट सांगू शकतो का, जेणेकरून या मॉडेलमध्ये झालेले जे काही फेल्युअर्स आहेत ते फेल्युअर्स आपण फील करू, त्यामधले ड्रॉबॅक्स रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर तसंच काहीचा प्रयत्न करण्याचं काम केलं होतं एक समर विल्सनने. बट समर आणि विल्सन यांचं मॉडेल, तर त्यांचं मॉडेल सुद्धा हे जे 5 लाईनचं स्ट्रक्चर होतं कुठलं, हायड्रोजन ॲटममध्ये मी जे सांगितलं तुम्हाला की n=3 to n=2 या लेवलचं ट्रान्झिशन, तर ते 5 स्पेक्ट्रममध्ये किंवा 5 पार्टमध्ये स्प्लिट होतं. कशा पद्धतीने होतं हे एक्सप्लेन करण्यासाठी समरफिल्ड मॉडेल सुद्धा फेल्स ठरलेलं होतं. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू, समरफिल्डचं जे काही ॲटॉमिक मॉडेल आहे, समरफिल्डनं कशा प्रकारे त्याचं ॲटॉमिक मॉडेल सांगितलं, त्याचे कसे फेल्युअर्स होते, मग त्यानंतर नवीन जे काही क्वांटम मेकॅनिक्सचं मॉडेल आलं, तर ते नवीन मॉडेल कशा प्रकारे ही 5 स्ट्रक्चर जे n=3 to n=2 लाईन 5 कंपोनंटमध्ये डिवाइड होते, तर ती कशा प्रकारे डिवाइड होते, त्यांना कशा प्रकारे एक्सप्लेन करतो. त्या अगोदर आपण क्वांटम नंबरचा कन्सेप्ट, प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतो, ते कोणत्या व्हॅल्यूट एक्सप्रेस करतो, ऑर्बिटल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर, मॅग्नेटिक स्पिन क्वांटम नंबर, यासारखे क्वांटम नंबर्स पण काय करू समोर नेक्स्ट लेक्चर्समध्ये डिस्कस करत चालू. आणि त्यानंतर मग आपण वेक्टर ॲटम मॉडेल आणि समोरचे रिस्पेक्टिव्ह टॉपिक्स काय करत चालू, समोर डिस्कस करत चालू. ओके, तर तुम्ही काय करायचं, या आता बोर्स ॲटॉमिक मॉडेलचा आपला पार्ट कव्हर झाला. याच्यावर बेस तुम्हाला एक वर्कशीट मिळेल, ती वर्कशीट तुम्ही ट्राय करायची आहे स्वतः, त्याचे क्वेश्चन्स, आणि त्याचे क्वेश्चन्स जर तुम्हाला आन्सर नाही मिळाले तर तुम्हाला त्याची आन्सर की सोबत प्रोव्हाइड केली जाईल. तर तुम्ही काय करायचे, वर्कशीटमध्ये दिलेले क्वेश्चन्स ट्राय करायचे आहे. आणि यासारखे आणखी क्वेश्चन जर का तुम्हाला कुठे प्रॅक्टिससाठी मिळत असतील तर ते त्या रिस्पेक्टिव्ह बुक्समधून रेफर करून त्यांना काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. मग या थिअरीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन्स घेतले नाही किंवा आणखी दुसरे प्रॅक्टिस क्वेश्चन घेतले नाही, तर तुम्हाला एक कळलं असेल की या सिरीजमध्ये किंवा या बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपण जे काही डेरिव्हेशन्स काढले थिअरी पार्टमध्ये किंवा जे काही कॅल्क्युलेशन्स काढले वेव्हलेंथचे, हे सर्व क्वेश्चन्सच होते की जे क्वेश्चन्स तुम्हाला सेटमध्ये विचारतात. ओके, तर आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघू समर विल्सन मॉडेल, त्यानंतर वेक्टर ॲटम मॉडेल, क्वांटम नंबर्स वगैरे समोरचे पार्ट काय करत जाऊ, आपण डिस्कस करत जाऊ. भेटूया लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 6 ऑन AMP.